हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी खिचडी बनवणार आहे। सिंपल पद्धतीने बनवणार आहे। जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा माझ्या चॅनलला आणि छान छान कमेंट करा। आणि 2 कांदे घेतलेत मी, साहित्य घेतले मी 2 कांदे आणि 4-5 मिरच्या आणि फ्लावर, कोबू आणि लसूण, टोमॅटो आणि मुगाची डाळ आणि कोथिंबीर एवढंच घेतले साहित्य। आणि तांदूळ घेतलेत मी। आणि आपण छानपणे आता बनवायला सुरुवात करू। मी तेल टाकून घेतलंय। तेल टाकल्यानंतर आपल्याला जिरे, मोहरी आणि कांदा आणि लसूण टाकून द्यायचा आणि मिरच्या, आणि आपल्याला छानपणे परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर जेवढे आपण व्हेजिटेबल घेतलेले आहे ते पूर्ण टाकून घेणार आहे। मी फ्लावर घेतला होता, कोबू आणि बटाटे घेतले होते। एक बटाटा घेतलं आणि कोबू, फ्लावर आणि गाजर घेतलं होतं एक। मी जेवढं व्हेजिटेबल घेतलेलं होतं मी पूर्ण मसाल्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आपला कांदा पण चांगला गोल्डन छानपणे तळून झालेला आहे आणि मग त्याच्यामध्ये टमाटे टाकणार आहे। आणि आपल्याला जेवढं व्हेजिटेबल आहे ते पूर्ण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला छानपणे। आणि मुगाची डाळ घेतलेली मी अर्धी वाटी, ती पण छान धुवून घेतलेली आहे 2 पाण्यामध्ये, आणि ती पण टाकून घेतली मी त्याच्यामध्ये। आणि आपल्याला छानपणे पूर्ण परतून घ्यायचं आहे। खिचडी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच खूप आवडते आणि सिंपल असते। आपल्याला जादा मसाले नाही टाकायचे त्याच्यामध्ये। मी मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडा गावाकडचा मसाला आहे। गावाकडच्या मसाल्यामध्ये मिरची आणि गरम मसाला आहे फक्त, आणि सुहानाचा थोडा मसाला टाकू शकत आहे तुम्ही। खिचडी त्याने पण त्या मसाल्याने खूप छान लागते। आणि मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्यामध्ये। पहिल्यांदा भिजू घातले होते मी 15-20 मिनटं। आणि आपल्याला तांदूळ आणि डाळ सगळं जे आहे ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपणे। आणि खूप कोणी वाटाणे भात पण म्हणतं आणि खिचडी पण म्हणत्या। तांदूळ टाकल्यानंतर आपण पूर्ण मिक्स केल्यानंतर त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे। 2 तांबे पाणी टाकून घेतले आणि छानपणे आपल्या भाताला उकळी आलेली आहे। मी झाकून दिलेलं होतं आणि 10 मिनटं छानपणे शिजलेला आहे भात। उकळी आलेली आहे आणि शिजलेला आहे। मी कमी गॅसवर ठेवणार आहे, 10 मिनटं ठेवणार आहे भात कमी गॅसवर। छानपणे आपल्याला भात कमी गॅसवर 10 मिनटं ठेवून द्यायचा आहे आणि हलवायचा नाही। 10 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेणार आहे मी, तोपर्यंत झाकून ठेवणार आहे 10 मिनटं। आणि कमी गॅसवर खूप छान भात शिजल्या पण जातो आणि खूप खाण्यासाठी टेस्ट। फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा। आपला छानपणे भात झालेला आहे, बघू शकता तुम्ही। थँक्यू।